राजाधिराज सद्गुणा सिद्धांश महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा सिद्धांश महाराज की जय। आज कामगारी दासबोध सप्ताह सुरुवात होते। सर्व जे काय घडतं ते महाराजांच्या इच्छेने घडतं। वास्तविक आपल्या संप्रदायाचे कार्यक्रम इगतपुरीला झाला। त्या कार्यक्रमाला स्वतः आपले ज्येष्ठ गुरुबंधू मुरली यांनी आग्रह केला होता। तसंच 19-20ला रुपये सप्ताह लक्ष्मीबाग हॉलला आहे। त्या सप्ताहाला सुद्धा येण्याचं भानू चौकेकर यांनी मला आग्रह केला होता। आता मी स्वतः कन्फ्यूज झालो, गोंधळलो की ज्येष्ठ गुरुबंधू मुरली यांनी इगतपुरीला सप्ताह 5 दिवसाचा होता म्हणून बोलवलेला आहे आणि हा निरोप महाराजांचा पण असू शकतो ना। त्या सर्वांमध्ये महाराज आहे म्हटल्यानंतर तो महाराजांचा निरोप असू शकतो। म्हणून मी महाराजांना आपला विचारला, संकेत विचारला, काय करायचं, कन्फ्यूज आहे। महाराजांनी सांगितलं नाही, 5 दिवसाच्या प्रोग्रामला तिकडे इगतपुरी जाण्याची गरज नाही। मग दुसरा ऑप्शन विचारलं की आपण 18, 19, 20 इकडे गेला आणि ते 5 दिवसाचं अटेंड करायला हरकत नाही। तर महाराजांनी संकेत दिला नाही, इगतपुरी जायची गरज नाही। मग दुसरा ऑप्शन महाराजांनी विचारलं की भानू चौकेकर यांनी पण आपल्याला आग्रह केलेला आहे। तो सुद्धा महाराजांचा आग्रह असू शकतो, आपल्याला किंवा निमंत्रण असू शकतो। आग्रहाची काय गरज आहे, निमंत्रण असू दे, आग्रह असू शकतो किंवा त्यांची इच्छा असू शकते। तेही महाराजांनी ऑप्शन विचारला। 13, 14, 15 इकडे प्रोग्राम करायचं आणि 18, 19 आपल्या मुंबईला अटेंड करायचं। पण महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दोन्हीकडे जायची गरज नाही। तुम्हाला जे काय करायचं आहे सप्ताह ते आपल्या पाम बोईसर या समाधी मंदिरातच करायचं आहे। ते 18, 19, 20 हे 3 दिवस जो प्रोग्राम होतोय ते त्यांच्या इच्छेने होतो आणि आज जो सप्ताह सुरुवात झालेला अडचणी येणार, देवाचं कार्य आहे ना, महाराजांचं कार्य आहे ना, गुरुचं कार्य आहे ना, अडचणी येणार, असंख्य अडचणी येणार। असं वाटतं की नको एवढ्या अडचणी येणार तुम्हाला, पण शेवटी महाराजांचा जे आपल्याला संकेत मिळतं तेच पाळावं लागतं। देहबुद्धी इकडे बाजूला ठेवायची। समोर मरण दिसतो आपल्याला आणि गुरु सांगतो हे कार्य कर। समोर मरण दिसतो आपल्याला बाबा, पण गुरुचा संकेत आहे तुम्हाला काय काळजी करू नको, मी आहे, तू तुझं कार्य कर। जे काय घडेल त्याचा तू विचार करू नको। आणि आता प्रसंग तोच आलेला, प्रसंग असा आलेला आहे की एक असा प्रसंग आलेला आहे, अडचण अशी आलेली आहे की डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरने सांगितलं तुला नागिनचा आजार निघाला, नागिन। आता नागिन म्हटल्यानंतर लोक, मला पण कन्फ्यूज झालं आणि मी पण घाबरलो। नागिन म्हटलं म्हणजे तो आजार वेगळा आहे, पण आमची कामवाली वासंती तिला हा आजार झालेला, त्याच्यामुळे तो कल्पना होती हा आजार काय। तेवढी काय भीती वाटली नाही, पण शेवटी जीव आहे, घाबरतोच किती असो। मग डॉक्टरने सांगितलं तुम्हाला नागिन झालेली आहे,
ह्याच्यात त्रास होऊ शकतो. तुमचं वय पण झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. मग इंजेक्शन देऊ का तुला? म्हटलं दे. आता तो आजार मी माझ्या आपल्या कामवालीचा एक वासंतीचा ते मी बघितलेला. द्या म्हणजे इंजेक्शन. दिलं त्याने इंजेक्शन, गोळ्या लिहून दिल्या आणि म्हणे हे औषध घ्या. तर मला नीट समजून सांगा हा आजार काय आहे, काय ट्रीटमेंट आहे पुढे. पण त्याच्याकडे भरपूर पेशंट, मग त्याच्यावर तो गोंधळ मी विचारलं तरी तेव्हा सांगितलं मग हा आजार झाला तर 10 दिवसात बरा होतो, नाही तर महिना पण जातो, 1.5 महिना पण जातो, काय सांगता येत नाही. 6 महिने पण जातात म्हणे आणि भरपूर त्रास होतो. आता ठीक आहे, पुढे ट्रीटमेंट सांगा. म्हणत मला त्रास झाला तर 1 दिवस आड घेऊन मला भेटायचं, पुढची ट्रीटमेंट. नाही त्रास झाला 5 दिवसांनी यायचं. तर मी मेडिकल समोर त्याच्यात मी औषध घेतलं. म्हटलं मी गावी चाललो सप्ताहाला, मग ह्याच्यात इंजेक्शन कुठले दिले ते बघा. तो म्हटलं ह्याच्यात दिले नाही, डॉक्टरना विचारा. गावी जातोय सांगा इंजेक्शन देऊन घ्या. मग डॉक्टरनं जाऊन भेटून सांगितलं मी गावी चाललो, आता मला इंजेक्शन देऊन घ्या. त्याने लगेच देऊन दिलं. आता पहिल्या दिवशी औषध ट्रीटमेंट चालू झाली, का फारसं काय त्रास जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी पण काय त्रास जाणवला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मला सोमवार ट्रीटमेंट चालू झाली, मंगळवार झालं, बुधवारी आम्ही आलो. महाराज मी कन्फ्यूज झालो. महाराज काय करायचं, तुझा प्रोग्राम समोर आहे आणि हा आजार समोर आहे, आता कुठे काय मी करू. एक तर तुझा मला कार्यक्रम रद्द करावा लागेल किंवा मी तरी अपसेट राहणार मग ह्याच्यात. मग मी काय करू ह्याच्यात. महाराजांनी सांगितलं तू काय काळजी करू नको, कार्यक्रम कॅन्सल करायची गरज नाही. जरी काही तुला आजार असेल, नागिन असो आणि आणखीन काहीतरी असो, तुला कार्यक्रम करायचा. मग आता महाराजांचे सल्ले त्याला, मग आता काय आपल्याला अनुभव आहे. शेवटी गुरु म्हटलं ना, गृहा धैर्याचा डोंगर, गृहा धैर्याचा डोंगर, गृहा काळासी दंडन, गृहा काळ. तरी तो सगळंच आहे ना, आपल्याला ते अनुभव पण आहे. मग महाराजांचं वचन पाळून त्या दिवशी आम्ही बुधवारी आलो. ती ट्रॅफिक लागली 7 तास, तो भाग वेगळा. नंतर सामान आम्ही आणणार होतो, जेवण भाऊ आणि वहिनीनेच आणला तो सामान, कारण त्यांच्या हातून ते होणार होतं. म्हणजे काय घडले म्हणतात ना, विधी लेख. रामायण घडलं, रामायण घडण्याच्या पूर्वी रामायण लिहिलं, महाभारत घडण्यापूर्वी महाभारत लिहिलं गेलं. तसं जे होणार आहे ते होणार आहे. स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. जे काय घडतं म्हणून सांगितलं कृष्णाने, महाभारत सांगितलं संपूर्ण. आणि शेवटी 3च वाक्य सांगितले, जो होता है अच्छे के लिए होता, जो हो रहा है वो अच्छे के लिए हो रहा है, जो होगा वो भी अच्छे के लिए होगा. एक म्हणण्याचं कारण काय, हे जे काय घडणार आहे निश्चित आहे, त्याला काय टेन्शन चिंता करायची गरज नाही. होणार साक्षी भावाने म्हटलेलं, साक्षी भाव. त्याला तटस्थ होऊन शांत स्थित प्रज्ञावस्था म्हटलेली. नंतर मग महाराजांच्या इच्छेने आम्ही बुधवारी आलो. बुधवारी सामान, काल दुसरं काम होतं परवाच्या दिवशी तिकडे, मग काल आपली भाजी आणि आता इतर कामं केली. आजपासून हा प्रारंभ होतो आणि हे महाराजांच्या इच्छेने होतं. म्हणून महाराजांनी 2 शब्द निरूपणापूर्वी सांगायला एक संकेत दिला, म्हणून हे निवेदन केलेलं आहे. आता महाराजांच्या इच्छेने आपला निरूपण जे काय असेल माझ्या मुखात महाराज बदलून घेतील ते बघू. नजाद्रा सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम सोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, सोन गेल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे बोलला विशद भक्ती मार्ग.
रामदास महाराज यांना दासबोध पहिला दशक पहिला समास मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? शोधे पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले गीत म्हण केल्याने प्राप्त काय आहे. शोधाचा प्रश्न आहे. या ग्रंथाचं नाव काय? या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आणि वाचन केलेलं काय काय प्राप्त होणार आहे, काय मिळणार आहे. बरोबर आहे. काय उगीच काय मिळालं असे काय कोणी काय करत नाही ना. विषय तर माहिती पाहिजे म्हणून सांगितलंय. श्रोता म्हणजे ऐकणारा. श्रोते म्हणजे काय न स्तोत्र ऐकणारा तो विचारतो काय लिहिलेलं आहे या ग्रंथाचं नाव काय आणि काय इकडे सांगितलेलं आहे. आणि हा वाचन केलं तर काय फायदा होतो, थोडक्यात उपयोग होतो. पुढे सांगितलंय ग्रंथ नाम दासबोध. ग्रंथाचं नाव आहे दासबोध. जो रामाचा दास आहे त्याला कोणी बोध केलेला आहे? रामाने, आत्मारामाने. म्हणून ग्रंथाचं नाव दासबोध. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. गुरु शिष्य म्हणजे काय? ज्याला जाणता आहे त्याला गुरु म्हणतात. ज्याला ज्ञान आहे कुठल्याही विषयाचा, त्या विषयाचं आपल्याला ज्ञान पाहिजे, त्या विषयाचं ज्ञान त्याला आहे, तो ज्ञान त्याला दान करतो. म्हणून गुरु शिष्यांचा संवाद म्हटलेला आहे. येथे बोलला विशद भक्ती मार्ग. इकडे स्पष्टपणे सांगितलंय. काय सांगितलंय? भक्ती मार्ग म्हणजे काय? नवविद्या भक्ती आणि ज्ञान. नवविद्या भक्ती सांगितली आहे आणि काय सांगितले? ज्ञान. आता नवविद्या भक्ती म्हणजे काय? तर भक्ती मार्ग सांगितला. हा भक्ती मार्ग म्हणजे कशासाठी आहे? भक्ती कशासाठी करायची आहे? तर भक्ती मार्ग म्हणजे काय? भक्तीने काय होतो? भक्ती का करायची? जन्माचा उद्देशच आहे. 84 लाख योनी आपण बघतो. कुठल्या वेळी काय करतो आपल्याला काहीच कळत नाही, कारण काळाचा पडदा आहे तिकडे. काळ म्हणजे अज्ञान. कुठल्या जन्मात काय बघतो काहीच कळत नाही. 84 लाख योनी नंतर मनुष्य देह नरदेह प्राप्त होतो. तो मोक्षाचा द्वार. त्या मोक्षाच्या दारात आल्यानंतर 84 लाख योनीमध्ये जे आपण भोगलेलं आहे, जेव्हा जेव्हा दुःख येतो तेव्हा देव आठवतो. म्हणून सांगे सुखे सोनार आठवे दुःखे देव आठवे. दुःख आल्यावर जीवाला देव आठवतो. तर अनेक योनांमध्ये देवाने ह्या जीवाने देवाला वचन दिले, मला नरदेहात येऊ दे, मी तुझीच भक्ती करेन. आणि आता शेवटी दुःख आल्यानंतर ऑप्शन काय ह्या जीवाला? पर्याय काय? तू कुठली योनी असो, दुःखाला पर्याय काय? देवाला स्मरण करणार. प्रत्येक योनीत तो देवाला स्मरण करतो, कारण तिकडे दुःख आहे. 2 टाइम खायला मिळत नाही, झोपायला मिळत नाही, कोण कधी कोणाची शिकार करणं माहीत नाही. परावलंब जीणे जगतो 84 लाख. त्यावेळेला देवाला हाच प्रार्थना करतो, परमेश्वरा आहे दुःख मला नरदेह दे, त्याच्यातून मी तुझी पूजा करेन आणि मला मुक्त करून घे. असं वचन देतो. परंतु नरदेह प्राप्त झाल्यावर परत माया अडकेल.
विषय सुखाची खास सुटते ना. म्हणून सांगितलं मी तव अन्यायी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. कर्महीन म्हणलेलं आहे जे करायला कर्म पाहिजे त्याच्यासाठी आपण अनेक जन्म तपस्या केलेली आहे अनेक योनांमध्ये. पण मनुष्य देह आला का विषय सुखाची खास सुटली. मी तव अन्यायी अपराधी, मी अन्यायी अपराधी आहे. मी तो अन्यायी अपराधी कर्महीन. माझं कर्म काय होतं विषय सुख न घेता आत्मसुख घ्यायला पाहिजे होतं. जन्मापासून मरेपर्यंत करून येतो केला व्यापार उतरी भार तुका म्हण. मी तो अन्यायी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठवले नाही वाचे कृपा निधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत धरला साडीले हित नावडे पुराण बैसले संत केली बतपरनिंदा. गेला नाही करविला नाही परोपकार नाही जागी पितांबर करू नये तो केला व्यापार उतरी भार तुका म्हण. हेच करतो ना आपण. कशासाठी जन्म घेतला ते विसरून गेलेलं आहे. प्रत्येक योनी दुःखाशिवाय काहीच नाहीये. मनुष्य पण कुठे सुख आहे. सुख मानतो तो सुखच नाही. या विषय सुखाला आपण सुख मानतो तो सुख पुढे. किती सुखी माणूस आहे दुःख आहे त्याच्यात. म्हणून रामदास म्हणाले नामाचा जो दास आहे तो रामदास स्वामी समर्थ त्यांनी दासाने लिहिलेला आहे. काय लिहिलं आहे जनी सर्व सुखी कोण आहे विचारी मना तूच शोधवले पाहिजे. या जगात कोणीही सुखी नाही. बद्ध नाही ममक्षु नाही साधक नाही सिद्ध आहे. त्यांनी साधलाय स्वतःला ओळखलेला आहे तो सिद्ध. बद्ध तर अजिबात सुखीच नाही. ममक्षुला भक्तीमध्ये आनंद आहे. साधकला प्रश्नच नाही. सिद्ध झाला तर प्रश्न. सुखी कोण आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधवली पाहिजे. रात्री झोपतो की आपण काय झोप नाही चांगली लागली काय होतो झोपेची किंमत कळते आपल्याला. झोप नाही चांगली लागली ना झोपेची किंमत कळते. आणि झोप चांगली लागली तर अजिबात किंमत नाही. डोळ्यात सगळं दाखवतो. डोळ्यात काय झालं तर डोळ्याची किंमत कळते. कान सगळं ऐकायला लावतो. कान खराब झालं तर कानाची किंमत कळते. या शरीर बिघडलं तर शरीराची किंमत कळते. सहज मिळते ते किंमत न कळते. किंमत कळायला पाहिजे. त्यानंतर देहाची किंमत कळायला पाहिजे. आता जन्माला येणार या देहाची सेवा करणार आणि देह रक्षणा कारणे नाना यत्न केले परिकाळ मागुता घेऊन गेला. आपण समोर बघतोय या जगात राजा असो का रंग असो सुख दुःख सगळ्यांनाच आहे. कारखानदार म्हणा नेता म्हणा कोणी म्हणा वकील म्हणा डॉक्टर म्हणा करून येतो केला व्यापारच आहे तो. का कोणाची सेवा केली. सोशल वर्क जरी केलं तर कोणाची सेवा केली. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव नाही. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव नाही. तू नाही देव आहे. सगळ्यांमध्ये देव आहे. रमेशची नाव म्हणलेलं आहे. कारण सगळ्यांना करण एकच आहे की नाही का वेगळं आहे. सगळ्यांना करण एकच आहे म्हणून सूर्य एकच दिसतो चंद्र एकच दिसतो सृष्टी एकच दिसते. पाण्याची चव सारखीच लागते. साखरेची गोडी सारखीच लागते. मधाची गोडी सारखीच लागते. मिरची तिखटच लागणार कारण जाणीव एक आहे. प्रश्न कुठे आला मनामुळे. मने मनुष्या कारण बद्धता मुक्तता कारण
मन विषयात अडकलेला आहे. त्या मनाला वाटतं मी विषय सुखाशी जगूच शकत नाही, म्हणून या 10 इंद्रियांची त्याला गरज आहे, म्हणजे देहाची गरज आहे. जोपर्यंत आपण विषय सुख घेतो म्हणजे विष खातो, तोपर्यंत जन्म मरण हा चक्र राहणार. सद्गुरू पुढे गेल्यानंतर तो बीज मंत्र देतो. त्या बीज मंत्राने मन शुद्ध होतो. देवरूपी देवळात देवाचं दर्शन घ्यायला जातो. मन उन्मत्त झाले नसे बद्धतेची वार्ता, हेतू आमावाला शब्दाने शब्दता तटस्थ उंटेने निज रूप पाहता. ते सुख काय सांगू. एकदा आत्मसुख घेण्याची चटक लागली माणसाला, छंद म्हणूया आपण, तो छंद लागला तर काय होणार? संसार करणार. संसारात राहून संसारात नाही. पाण्यामध्ये राहिलं, पाण्यात भिजला नाही. संसारात राहून संसारात अडकला नाही, कारण तो तिकडे नसतो. जे काय चालतं ते प्रारब्ध कर्माने चालतं, जन्मापासून मरेपर्यंत. आपल्या इच्छेने काहीच करत नाही. उगीच वाटतं माझ्या इच्छेने काय घडतं. ज्याच्यानी सत्य ब्रह्मांड गुळ चालत तसे हा मायेचा खेळ, तोडी तसे जो माया जंजाळ, तो तू प्रभू झोप ही रात्र वेळ. सगळं घोर निद्रेत आहे ना. स्वप्नात काय काय करतो लफडे आपण. सगळं जागाला तर स्वप्नात काय काय केलेलं आहे फुकट गेलं की नाही. स्वप्नात इंडस्ट्रियल होऊ दे, आमदार होऊ दे, खासदार होऊ दे, मिनिस्टर होऊ दे, भक्त होऊ दे, काही होऊ दे, कुठला तर कम फ्रॉम झिरो, रिमेन इन झिरो, गोज इन झिरो. अज्ञानातून आला, अज्ञानात राहिला, अज्ञानात गेला. अज्ञानातून आलेलं असेल कुठलं अज्ञान. प्रत्येक जीव चारी खाणी चारी वाणी दुर्दक्ष चौऱ्याशी एकच आत्माराम आहे सगळ्यांमध्ये, रमेशची नाम. पण विषय सुखामुळे त्रिगुण तयार झाले. त्रिगुणामुळे मन दूषित झाला, अशुद्ध झाला आणि त्याला विषय सुखातच अडकला. म्हणून सांगितलं मी तव अन्यायी अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, रोज म्या आठवले नाही वाचे कृपानिधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत, धरिला सांडिले हित, ना आवडे पुराण बैस केली बहुत प्रनिंदा. परनिंदा का करतो? द्वैत आहे म्हणून. अद्वैत झालं तर शरीराचा डोक्याच्या केसापासून नखापर्यंत बघितलं, हा फरक आहे की नाही सगळ्या भागांमध्ये. वाईट म्हणतो आपण, पण वाईटातला वाईट भाग मनत्याग आणि काय मूत्रत्याग, त्याच्याशी जगू शकत नाही माणूस. सगळ्यात घाणेरडा मनत्याग आणि मूत्रत्याग. ते नसेल तर मला पोट साफ झालं नाही, मला लग्नी झाली नाही. मग घाणीचा भाग शुद्ध तो आपला भाग आहे, कारण तो पूर्णत्व येत नाही. पूर्णत्व सगळ्यामध्ये एकच आहे. तसं सर्व चराचरामध्ये उच्च नीच काही नेणं भगवंत सगळ्यांमध्ये एकच आहे. त्याला ओळखायला सतसंग आहे. त्याच्यासाठी हे सप्ताह आहे. त्याच्यासाठी हा दासबोध अद्वैत ग्रंथ आहे. त्याच्यासाठी हा सदाचार ग्रंथ आहे. त्याच्यासाठी मनाचा श्लोक आहे. अद्वैत सगळ्यांमध्ये एकच आहे. त्याला ओळखण्यासाठी, त्याला ओळखलं तर तू राहत नाही. जे आपण बांधलोय ना, सगळे बांधतो की नाही आपण, जपत आपण नाहीये. सुषुप्ती अवस्था म्हणतात. तिकडे जाणीव पण नाहीये, चैतन्य पण नाहीये, कारण सगळं चैतन्यावर भासतं. झोपे जाणीव नाही, चैतन्य नाही आहे, काय विष्णू म्हणतात तेही नाही, कोणीच नाही. देव नाही, दानव नाही, मानव नाही, कोणीच नाही, तू पण नाही, सृष्टी पण नाहीये. पण
तुझ्याशिवाय जो आहे तो आहे. जागला नित तव रूप त्या तुला म्हणे गे जो वृत्ताही मान. साक्षी भावाने तुझी अवस्था, त्याला परमात्मा म्हणतात, चौथा देव. तो सदोदित म्हणतो भक्त कार्य कल्पद्रुमा श्री गुरु सार्वभौम श्रीमद राजाधिराज महाराज. त्रिभुवानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित सकलम स्थापना आचार्य सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. हिंदी पदव्या दिल्यात. भक्त कार्य कल्पद्रुमा, भक्ताच्या कार्यासाठी तुझा जन्म आहे. भक्त कार्य कल्पद्रुमा श्री गुरु श्रीमद राधाराज महाराज. त्रिभुवानंद असा आनंद कसा आहे? त्रिभुवानात आहे. कुठला तीन भुवन कुठले? स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक. त्रिभुवानंद असा आनंद कुठेच नाही. असा आनंद त्याच्याकडे त्रिभुवानंद अद्वैत आहे तो. आपण डॉक्टर देतो की नाही सकाळी रात्री झोपेत काहीच नाही अद्वैत झाला की नाही. म्हणजे तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा तुलाशी. या सुखासाठी आपण जन्म घेतो. सद्गुरू आपल्याला दाखवतो गाली ज्ञानांजन गृहा दाखवी निस्दन गृहा सभाग देऊन सात बोधना नवी. अद्वैत अभेद अभेद आहे तो. तर तुकडे तुकडा करता येत नाही. एकच आहे अखंड अद्वैत अभेद निरंजन. डोळ्याला दिसत नाही पण आहे. मन पण दिसतो का? मन तर दिसतो का डोळ्याला? पण जाणवतं. बुद्धी दिसते का आपल्याला? पण जाणवतं. चित्त दिसतो का आपल्या डोळ्याला? पण जाणवतं. अहंकार दिसतो का आपल्याला? पण जाणवतं. तसं हा निरंजन डोळ्याला दिसत नाही. अद्वैत अभेद निरंजन निर्गुण. आणि गुणात कोणाला? गुणात कोणाला? मन. सगळी भांडणं मनामुळे आहे. तो निर्गुण आहे. चैतन्यामध्ये पण गुण कुठे आहे? रजतमसत्व गुण चैतन्यामध्ये नाहीये. तत्व आहे तिकडे, गुण नाहीये. शिवात्माकडे पण हे आहे गुण तत्व आहे, गुण नाहीये. गुण फक्त मनामुळे. रज तम सत्व आहे ज्यांच्या अंगी याचे गुण जगी वाया गेला. तिकडेच वाया गेला. सकाळ उठल्यानंतर सुरुवात होते, संध्याकाळी झोपेमध्येच करतो आपण. निर्गुण निरावलंब. त्याला कुणाला कोणाची सपोर्टची गरज नाही. ज्याला सपोर्टची गरज आहे ना जीवाची, या देहाला जीवाचा सपोर्ट लागतो. त्या सपोर्ट शिवाय जगू शकत नाही. ज्याच्यात जीवात्मा गेला का याचा सपोर्ट गेला, हा पडला. चार माणसं उचलायला लागतात. जन्माला येताना तो त्याला सपोर्ट आहे म्हणून आईच्या पोटात वाढतो, जे धारण करतो. 9 महिने 9 दिवसांनी बाहेर येतो आणि काय म्हणतो? ओरडतो, अरे काय चाललंय काय चाललंय. सगळे हसतात, तो रडतो. आणि मरताना हा शांत असतो, सगळे रडतात. माझ्या खम उलटा आहे. म्हणजे अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरावलंब. कोणाला सपोर्टची गरज नाही. त्याला असा देव आहे निरावलंब परिपूर्ण. काही अपूर्णच नाही त्याच्यात. देव दानव मानव सगळे चारी खाणी चारी वाणी त्याच्यामध्येच आहे. सगळं भूत पिशाच पण त्याच्यातच आहे. सगळे रोग पण त्याच्यातच आहे. परिपूर्ण सदोदित. सदावदित आहे तो. सूर्य कधी मावळत नाही, कधी उगवत नाही. तसं तो सदावदित आहे. सदावदित सदोदित भक्त कार्य कल्पद्रुमा श्री गुरु श्रीमद राजाधिराज महाराज. त्रिभुवानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरावलंब परिपूर्ण सदोदित सदावदित स्थापना आचार्य सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज. असा संत आपल्याला आपली ओळख देतो. मी मला ओळखले नाही, आता तुला तुझी ओळख करून देतो. कारण तू मागतो म्हणून. नाही मागितलं तर देणाऱ्याचा प्रश्नच येत नाही ना. उत्सुकता आहे तुझ्यात. मला मी कोण, म्हणजे मला ओळखायचं आहे, मला ओळखायचं आहे. या दुःखातून मला मुक्त व्हायचं आहे. आणि ह्याला काय लागतो? अधिकार सारखे प्राप्त गेली.
अधिकार म्हणजे मागच्या जन्माची तुमची वासना काय, पुण्याई काय त्याच्यावर आहे. अंतिम मती ते गती. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. शिक्षक सगळ्यांना सारखा शिकवतो. प्रत्येक काय विद्यार्थ्याची पात्रता वेगळी आहे. काय म्हणतात, अधिकार वेगळा आहे. तुमचा अधिकार काय त्याच्यावर आहे. नाहीतर डोकं फोडतो शिक्षक, काय समजत नाही विद्यार्थ्याला. तो म्हणतो काय याला काय डोक्यात शिरत नाही. प्रयत्न करतो शिक्षक, पूर्णच असतो तो. त्याचा उद्देश फक्त विद्यार्थ्याला पूर्ण करायचं. पण याच्या आडात पोरत कुठून येणार. हे भक्तिमार्गाला सुद्धा आडात पाहिजे तरच. म्हणून अधिकार असं दासबोध मध्ये नवविद्या भक्तीमध्ये तेच सांगितलेलं आहे. मुला कसा ओळखायचं. आपण विसरलो ना. आपण गर्भी म्हणे काय सोहम गर्भात म्हणतो की नाही, आज जी वडिलांना सांगतो देव मी तुझाच आहे, मी तुझाच आहे, मी तुझाच आहे. आणि तो प्रसंग गर्भाच्या बाहेर आला तर गर्भी म्हणे सोहम, बाहेर तर म्हणे गो माझ्या जीवाचं सर्वच आहे. जन्मापासून मरेपर्यंत तेच उद्योग करतो. गृह नाही तो केला व्यापार. शेवटी भोगावर गायला भरपूर पैसे, इस्टेट आहे, मुलं आहे. आता तर लोक अमेरिकेला जातात ना, रशियाला जातात ना, बाहेर जातात. आई वडील मरतात, त्याला व्हिडिओवर दाखवतात. मला टाइम नाही, मला सुट्टी नाही, प्लेन मिळाला नाही. एवढे करोडो रुपये कमवून फायदा काय त्याचा. अंतिम दर्शनाला पण येऊ शकत नाही. एवढं बिझी शेड्यूल झालेलं आहे. मोबाईलवर तर आणखी सगळं झालेलं आहे. मग हे असे फार जमान्यामध्ये विषय सुखा सगळे बुडून गेलेले आहे. विष खातो तो मरणार. विष नाही खात मरणार म्हणजे काय, पण जन्म घेणार. जन्म मरणाच्या फिरत बाहेर येतच नाही. एखादा पुण्य असेल तुमचा तर आपल्याला सत्संग, सद्गुरु, भक्ती मार्ग काहीतरी मिळेल. त्या ग्रंथात तेच सांगितलेलं आहे. भक्ती मार्ग, भक्ती कशाला करायची आहे. रोग झाला तर औषधाची गरज लागते की नाही. रोगच झाला नाही तर औषधाची गरज काय. म्हणून सांगितलंय रोग कुठला पाहिजे. वेळ दे तापे पोळला, संसार दुःख दुखावला, तोची अधिकारी परमार्थात. प्रजाज्ञा सद्गुणा सिद्धरामेश्वर की जय. राजा सद्गुणा श्री